नमस्कार मित्रांनो, जय माता दी. आपलं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती. आणि आज नवरात्रीच्या पवित्र पर्वात आपण आज 6व्या दिवसाची महिमा जाणून घेणार आहोत. आजचा दिवस मातेची 6वी रूप माता कात्यायनी यांना अर्पण केला जातो. या देवीची पूजा केल्याने साधकाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात असे शास्त्र सांगते. चला तर जाणून घेऊया माता कात्यायनीची कथा, उपासना आणि विशेष महत्त्व. माता कात्यायनी हा दुर्गेचा 6वा अवतार मानला जातो. ऋषी कात्य यांच्याकडे जन्म घेतल्यामुळे त्यांना कात्यायनी हे नाव मिळाले. त्यांचे रूप अतिशय तेजस्वी, सुंदर व दिव्य आहे. सिंहावर आरूढ, 4 हातात कमळ, तलवार व अभयमुद्रा दिसते. त्यांची पूजा केल्याने साधकाच्या जीवनातील सर्व विघ्नांचा नाश होतो आणि इच्छित फल प्राप्त होते. प्राचीन काळी महिषासूर राक्षसाने देवांना पराभूत करून स्वर्ग लोकावर अधिराज्य गाजवले. देवतांनी ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या कृपेने तेजाचा अंश एकत्र करून देवीची निर्मिती केली. ऋषी कात्य यांच्या तपस्येतून देवीने अवतार घेतला, म्हणून त्यांना कात्यायनी म्हटले. महिषासुराशी प्रखर युद्ध करून त्याचा वध केला आणि देवतांना परत स्वर्ग दिला. त्यामुळे त्यांना महिषासुरमर्दिनी असेही संबोधले जाते. या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी भक्तांनी पिवळ्या किंवा सुवर्ण रंगाचे वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते. देवीसमोर गंध, फुले, अगरबत्ती आणि दिवा अर्पण करावा. त्याचबरोबर देवीचा मंत्र ओम देवी कात्याये नमः या मंत्राचा जप केल्याने विवाह सुख, संतान सुख आणि इच्छित जोडीदार प्राप्त होतो. ग्रह कलह शमतात आणि साधकाच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती नांदते. नवरात्रीच्या 6व्या दिवशी केलेली उपासना साधकाला मनोकामना पूर्ण करणारी ठरते. विशेषतः कन्यांच्या विवाहासाठी माता कात्यायनीची प्रार्थना केल्यास अडथळे दूर होतात. साधकाने या दिवशी मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवून देवीचे स्मरण केले पाहिजे. मित्रांनो, ही होती नवरात्रीच्या 6व्या दिवसाची माता कात्यायनी यांची माहिती. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत आपण नवरात्रीच्या 7व्या दिवसाची महिमा जाणून घेऊया. तोपर्यंत जय माता दी.